नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. आरोग्य विभाग भरतीचं एका RTIच्या माध्यमातून एक पत्रक समोर आलेलं आहे आणि या पत्रकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिक्त पदाची जी माहिती आहे ना, तर ती आपल्या समोर आलेली आहे. आणि या रिक्त पदाच्या माहितीवरून आपल्याला जाहिरात कधी येणार आणि कोणकोणत्या पदासाठी असू शकते हे आपल्याला समजून येणार आहे ना. आता प्रकाश आंबेडकर यांनी एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे, म्हणजे ट्विट पण केलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी बोलले पण आहे की पुढच्या 45 दिवसामध्ये, म्हणजे आता या गोष्टीला जवळपास 15-20 दिवस ऑलरेडी झालेला आहे, पुढच्या 45 दिवसामध्ये आरोग्य विभागामध्ये आम्ही भरती जी आहे तर ती प्रक्रिया सुरू करणार आहोत ना. यासाठी आकृतीबंध जो आहे तर तो येण्याचा बाकी आहे, पण तत्पूर्वी आपल्याला RTIच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती माहिती काय आहे ते आपण समजून घेऊया ना. आता आरोग्य सेवक भरती जी आहे तर ही अनडाऊटेडली आरोग्य विभागामध्ये सगळ्यात क्रीमचं पद आहे आणि सगळ्यात जास्त फॉर्म्स जे आहेत तर ते याच्यासाठी येणार आहे. सगळ्यात जास्त जागा यासाठीच असणार आहे, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकासाठी. ठीक आहे, तर यामध्ये आपली ही जी बॅच आहे तर ही बॅच देखील तुम्ही परचेस करू शकता. तुम्ही जर थोडंसं काळाच्या पुढे उभं राहून जर समजा तुम्ही म्हणजे अभ्यास करू इच्छिता तर तुमच्यासाठी आपले जे शिक्षक आहेत ज्यांनी स्वतः मेहनत करून आरोग्य सेवक हे पद मिळवलेलं आहे असे विकास सर जे आहेत तर ते तुम्हाला यामध्ये मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. ही बॅच तुम्ही कन्सिडर करू शकता. ही बॅच आपल्या ॲप्लिकेशनवरती अवेलेबल आहे. 7066155355 या नंबरवरती काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली रीच आउट करू शकता, जॉईन करा. ना येऊया आजचं हे जे RTI आहे, या RTIच्या माध्यमातून नेमकी काय माहिती आहे बघा. आता सगळ्यात अगोदर ही जी माहिती आहे ही जानेवारी 2026ची अपडेटेड आहे. प्रत्येक 3 महिन्याला प्रत्येक विभागाला आपल्या विभागामध्ये नेमकं किती रिक्त पद आहे, भरलेली किती आहेत आणि म्हणजे एकूण किती आहेत, तर ह्या सगळा गोषवारा जो आहे ना तर तो द्यावा लागत असतो. आता यामध्ये मी पदांची सगळी डिटेल माहिती जी आहे ना तर ती थोडीशी म्हणजे सांगणं हे होईल, पण ठीक आहे, जे महत्त्वाचं आहे ते घेऊया आपण. बघा, प्रयोगशाळा वैज्ञानिक ज्या आहेत तर त्या 296 जागा आहेत. देन भांडार वस्त्रपाला आहे, प्रयोगशाळा निरीक्षक आहे. जवळपास 84 प्रकारची ही पदं जी आहेत ना तर ती यामध्ये आहे. एक्सरे टेक्निशियन आहे, लॅब अटेंडंट आहे, 93 पदं आहेत. बहुतेक यासाठी 12वी किंवा मग ग्रॅज्युएशन सायन्स झालेले मुलं जे आहेत तर ते फॉर्म भरू शकतील. औषध निर्माण अधिकारी, ठीक आहे, फार्मसीचे विद्यार्थी यांच्यासाठी जवळपास 136 रिक्त पदं आहे. 136 रिक्त पदापैकी 70-80% जरी म्हटलं तरी ही कमीत कमी 80 ते 100 पदासाठी कदाचित ही जाहिरात नक्की येऊ शकते औषध निर्मात्यासाठी. आहार तंत्रज्ञ आहे, देन डेंटिस्ट आहे, डेंटल मेकॅनिक आहे, ECG तंत्रज्ञ आहे, अधिपरिचारिका ANM GNM झालेला आहे तर त्यांच्यासाठी जवळपास 1414 जागा आहेत. फार मोठी भरती येणार आहे ती. पाठ्यनिर्देशिका ज्या आहेत तर त्या 214 आहे. देन महत्त्वाचं जे पद आहे आपलं बालरुग्ण परिचारिका ज्या आहेत तर त्या 87 आहे. ANM GNMच्या ज्या आहेत महिला तर त्यांच्यासाठी 87 जागा आहेत. दूरध्वनी चालक, आणि जर ही भरती आली ना तर ही शेवटची ग्रुप Dची भरती असणार आहे. ग्रुप Dचं पद यानंतर तुम्हाला दिसणार नाही, कारण की सगळे पद जे आहेत तर ते सरकारने एक एक करून विकण्याचं काम सुरू केलेलं आहे ना. आता पुढचं जे महत्त्वाचं आहे, बाकीचे तर 1-1, 2-2, 3-3, 4-4 पद असे आहेत ना. सगळ्यात महत्त्वाचं जे एक पद आहे ते आहे आरोग्य निरीक्षक, हेल्थ इन्स्पेक्टरसाठी 266 पदं आहेत. ठीक आहे. देन आपलं आहे बहुउद्देशीय कर्मचारी MPW, मल्टीपर्पज हेल्थ वर्कर, म्हणजे यासाठी 1128 पदं आहे ज्यांची 12वी पास आहे आणि सायन्स आहे. 50% वरती मार्क आहे. सायन्सचे विद्यार्थी आतापासून तयारीला लागा, कारण ग्रॅज्युएशन झालेले पोरं सुद्धा या भरतीच्या मागे लागणार आहे. त्यामुळे आतापासून तयारी करसाल तर बेटर राहील. म्हणजे आकृतीबंध आल्यानंतर तर तुम्ही अनडाऊटेडली तुम्हाला जिथं वाटेल तिथं तुम्ही कोर्सेस जॉईन करा, पण आकृतीबंध आल्यानंतर तुम्हाला ते करायचंच आहे. सध्या जागा समजून घ्या. कनिष्ठ लिपिक, ठीक आहे, कनिष्ठ लिपिकच्या किती आहे? 478 जागा आहे. ग्रॅज्युएशन झालेलं आहे, लिपिक टायपिंग वगैरे झालेलं आहे, लिपिक पदासाठी अप्लाय करू शकता. देन पुढं काही पदं देखील आहेत. ठीक आहे, सिनियर लिपिक, ठीक आहे, वाहन चालक, आपले ST महामंडळ भरतीचे जर मुलं पाहत असतील तर त्यांच्यासाठी 324 जे आहेत ना तर त्या जागा यासाठी अवेलेबल आहे. देन आहे पहा वरिष्ठ लिपिकच्या जवळपास 288 जागा आहे. 228 जागा आहे, 288 ने. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर आपण पूर्ण टोटल जर पाहिली तर आपल्याला मंजूर जी आहेत ना तर ती 2,45,000 आहे. आणि जाहिरात जी येणार आहे म्हणजे एकूण भरलेली रिक्त पदं जी आहेत तर ती 6,236, म्हणजे ही टोटल एकूण रिक्त पदं आहे 6,236. ना आता जाहिरात ज्यावेळेस येते ना
तर त्यावेळेस 70 to 80% पदं जे आहेत ना तर त्यावरती जागा येत असते. म्हणजे 100 पदं असेल तर त्यासाठी सरकार काय करतं की 70 ते 80 किंवा कधी कधी 60% देखील आणू शकतात ते. म्हणजे 1000 पदं असतील, 1000 रिक्त पदं असेल तर 600 पदासाठी जाहिरात येऊ शकते. आपल्या केसमध्ये आता 6236 वॅकंट पोस्ट आहेत, एवढी रिक्त पदं आहेत. तर त्यामुळे 60, 70, 80% जरी म्हटलं तरी एक 3,500-4 हजारच्या पुढं जे आहे तर ती जाहिरात येणार आहे. आणि आंबेडकर साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की 4,500 ते 6,000साठी जागा येऊ शकतात. आता यामध्ये NHMच्या आणि केंद्र शासनाचे विविध प्रोजेक्ट आहेत, त्यामधली भरती जी आहे तर ती वेगळी आहे. ती पदं जी आहे तर ती देखील वेगळी असतात. आणि आताच केंद्र शासनाचं जे NHM आहे त्याचं समायोजन झालेलं आहे आपल्या महाराष्ट्र सरकारच्या विभागामध्ये. म्हणजे अगोदर जे NHMचे जे कर्मचारी होते त्यांची कंत्राटीद्वारे पगार द्यायला जायची, पण आता त्यांची पगार राज्य शासन देते, म्हणजे त्यांचं समायोजन होत आहे. तर एकंदरीत पदं जी आहेत तर ती वाढण्याची चांगली शक्यता आहे. तयारीत राहा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय द वे याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.